मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो माझी थॉट प्रोसेस म्हणजे त्यावेळेस माझं जे मेंटल हेल्थ होती ती कशी होती, माझे विचार कसे होते, मला काय वाटत होतं, आपण आज याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगते. सो सिनेरिओ असा होता की कोविड पॉझिटिव्ह आली होती, त्याच्यामुळे सेकंड ऑपरेशन पोस्टपोन झालेलं होतं. घरी कोणीही नव्हतं, मुलगी माहेरी सोडली होती. घरात माझ्याशी बोलायलाही कोणी तयार नव्हतं. कोविड पॉझिटिव्ह जरी आले तरी मी सगळं घरची कामं करत होते. स्वयंपाक दोन्ही टाईमचा, नवऱ्याचा नाश्ता, भांडी-धुंडी सगळं करत होते. कारण त्या दरम्यान आमचं इतकं इकडे-तिकडे फिरणं होत होतं. तर माझी ऑलमोस्ट दिवाळीपासून भांडेवालीसुद्धा बंद होती. आणि त्याच्यामुळे सगळी कामं, पहिलं ऑपरेशन झाल्यामुळे शोल्डर पेन खूप होतं मला. आणि त्यातही सगळे मी कपडे वगैरे सगळे घरचे एकूण एक कामं मी करत होते. आणि मला ते चांगलं म्हणजे नव्हतं की मला फरशा पुसलेल्या नसल्या की मला चांगलं वाटायचं. त्याच्यामुळे रोज ते क्लिनिंग सगळ्या गोष्टी मला त्या नीट लागायच्या. देवपूजा झाल्याशिवाय मला करमायचं नाही. तर माझं एक रुटीन होतं आणि त्या रुटीनप्रमाणे माझं ते सुरू होतं सगळ्या गोष्टी. थकवा खूप होता आणि या थकव्यातही ती कामं दिसत होती. माहीत होतं की नवरा आल्यानंतर स्वयंपाक जेवण त्याला लागणार आहे. आणि अशाच सगळ्या गोष्टी त्या थांबत थांबत का होईना मी ते रुटीन 15 दिवस सगळं सुरू होतं. तर कामं ठीक आहे, एक स्त्री कामं करू शकते. कोणत्याही परिस्थितीत तिला दुखलं काही असलं तर ती उठते आपल्या लोकांसाठी आणि ती करते सगळ्यांसाठी. पण माझं असं होतं की अरे मी करते आहे, मी सगळ्या गोष्टी ह्याही सिच्युएशनमध्ये कोणाला उपाशी ठेवत नाही आहे. पण मला माझ्या बाबतीत काय, माझं काय? मला कोण विचारणार तुझं काय दुखते, काय नाही दुखत ते? किंवा मला कोण दिलासा देणार, माझी सांत्वना कोण करणार, माझं मन कोण शांत करणार? सो ही जी सगळी निगेटिव्हिटी भरली होती ह्या लोकांच्या वागण्यामुळे आणि माझ्याकडे जे दुर्लक्ष होत आहे, मला जे निग्लेक्ट केला जात आहे, त्यामुळे मला इतकं निगेटिव्ह फिलिंग्स त्यावेळेस येत होती की एक स्टेज अशी आली माझ्या त्या 15 दिवसात माझ्या ह्याच्यात एक असा विचार आला की मी स्वतःला आधीच संपवून टाकते. अशीही एक स्टेज तेव्हा आली की नाही, एवढं सगळं सफर होत आहे, माझी फॅमिली सफर होत आहे, माझे आईवडील सफर होत आहेत. आणि म्हणजे ह्या एकदाचे जर मी गेले तर ठीक आहे, काही दिवस रडतील, ठीक आहे, होऊन जाईल सगळ्या गोष्टी. कुणी केलं तर कुणाचं काही राहत नसतं. असेही विचार माझ्या मनात त्यावेळेस येत होतं. आणि असा जेव्हा निगेटिव्ह विचार येत होता ना, तेव्हा अजून दुसरा विचार हाही होता, अरे नाही, मी आई आहे, माझी 3.5 वर्षाची मुलगी आहे, मला काही झालं तर हिचं काय? बिकॉज ते सगळं कळत होतं की मी जर गेली तर माझ्या मुलीचे किती प्रचंड हाल होणार आहेत, ते मला सगळं दिसत होतं डोळ्यांनी. कारण आत्ताच मुलगी 15-20 दिवस झाली माहेरी सोडला, तिचं कोणी नावही घेत नाही, ती तिथे राहते की नाही व्यवस्थित हेही कोणी विचारत नाही आहे. किंवा तिच्यासोबत फोनवरही ती व्यक्ती बाप म्हणून बोलतसुद्धा नाही आहे. की मी जेव्हा माझ्या मुलीसोबत फोनवर बोलायची, व्हिडिओ कॉलवर बोलायचे, तेव्हा एका शब्दाने तो म्हणायचा नाही की मला पिल्लूशी बोलायचं आहे किंवा मी बोलतो वगैरे, काहीच त्याला घेणं देणं आणि मुलीचंही काही घेणं देणं नव्हतं. सो हे तर मला कळून चुकलं होतं की मी जर गेली तर माझ्या मुलीचे प्रचंड हाल होणार आहेत. हा माणूस लगेच म्हणजे तो तर तयारच होता की कधी मी लग्न करतो लाईक असं. तर हा माणूस लग्न करून मोकळा होईल आणि माझ्या मुलीचे खूप हाल होतील. मी तिला जन्म दिलेला आहे, त्यामुळे ह्या परिस्थितीत मी तिला सोडून जाऊ शकत नाही. मला माझे प्रयत्न करायचे. शेवटी देवाच्या जे हातात असेल, माझं जेवढं आयुष्य असेल तेवढं मी जगेल. पण मला हतबल होऊन चालणार नाही. मला इतकं निगेटिव्ह होऊन चालणार नाही, हाही विचार म्हणजे दोन्ही माझ्या बाजू तेव्हा होत्या. की एक होती की सुसायडल टेंडन्सी माझी पूर्ण झाली होती. की इतकं वाईट माझ्या सासरचे म्हणतात आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे तर काहीच नाही आहे. नवरा म्हणतो की माझ्या अकाउंटमध्ये काहीच पैसे नाही आहे, मी घर बांधलं, गाडी घेतली, EMI बाकी आहे गाडीचा. सो सासरी एवढी सगळी शेती आहे तरी ते म्हणतात की आमच्याकडे पण काहीच पैसा नाही. आणि मग होतं की बापरे, आता काय करायचं? आणि हा सगळा स्टफ आपल्या आईवडिलांना बसणार आहे. आता त्यांनाच माझं सगळं करावं लागणार आहे आणि ऑलरेडी ते किती खचून गेलेले आहेत. तर मग असं येत होतं की नाही, एकदम स्वतःला संपवून टाकते, सगळं मोकळं होऊन जाईल. आणि मग सडनली माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर येत होती की नाही, मी तिच्यासोबत अन्याय नाही होऊ देऊ शकत. हे असं करून तिच्यावर अन्याय होईल, कोणाचं काही जाणार नाही, पण माझी मुलगी पोरकी होईल.
तर हा एक आई म्हणून जो मला नेहमी माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि अ, मला सकारात्मकता ह्या गोष्टीमुळे मिळाली. माझ्या मुलीला बघूनच मला सगळं मिळालं आणि मी नेहमी सगळीकडे हेच सांगते की आय एम हिअर जस्ट बिकॉज ऑफ माय बेबी. माझ्याकडे आयुष्य जगण्याचं एम जे म्हणतो ना, तेच जर नसतं तर कदाचित मी खूप हसले असते, खूप हसले असते. पण मी त्याही वेळेस म्हणजे हाही विचार केला जेव्हा निगेटिव्ह गोष्टी माझ्या डोक्यात येत होत्या, की बापरे इतकं माझ्यासोबत निग्लिजन्स होत आहे, मला कोणी विचारत नाही आहे आणि किंवा मी मरणार आहे म्हणून ही लोकं म्हणजे ह्या आनंदात आहेत, ही यांच्या तयारीत आहेत किंवा कधी आम्ही मोकळं होतो आणि कधी दुसरं लग्न वगैरे आम्ही सेटल होतो. तर दोन्ही विचार त्यावेळेस माझ्या डोक्यात येत होते. पण जेव्हा तो सिनेरिओ मी कदाचित एखादी स्त्री असते त्या ठिकाणी तर ती तर तेव्हाच कोलॅप्स होऊन गेली असती. पण मला हिंमत फक्त माझ्या मुलीमुळे आली, फक्त माझ्या मुलीमुळे. जेव्हा ती माझ्यासोबत फोनवर बोलायची, तिचा आवाज जरी ऐकला तरी मला मी अशी म्हणजे मला रडायला यायचं आणि मी तिला ऐकायला नको जाऊ म्हणून असं तोंड दाबायचे माझं. आणि कंटिन्यू डोळ्यातलं पाणी माझ्या पळत होतं त्यावेळेस. एक असा रात्र दिवसही म्हणजे डोळे म्हणजे कोणी सांत्वना द्यायला तर नव्हतंच माझ्याकडे. सो ते कोरडे पडायचे आपोआपच. सगळं बेड ओला व्हायचा माझा, कारण तिथेच मी पडून असायची. कामं झाले आवरले की रूममध्ये बेडरूममध्ये पडून असायची दिवसभर रात्रभर. तर झोप यायची नाही. 10 वेळा मोबाईल बघायची 5-5 मिनिटांनी आणि मग काहीतरी त्या आजाराबद्दल वाचणं. मग कंडिशन अशी आली की मी त्या आजाराबद्दल जास्तीत जास्त क्युरिओसिटी दाखवणं किंवा काय होईल काय नाही तेही बंद केलं. आणि आत्ता म्हटलं जे देवाला मंजूर असेल त्या सगळ्या गोष्टी होतील असं मी देवावर ढकललं आणि मी त्याला म्हणजे एकच प्रार्थना करत होती की माझ्या मुलीकडे बघ, फक्त माझ्या मुलीकडे बघ. तू तिला जन्माला दिलं आहे माझ्या पदरी, तू तिला टाकलं आहेस, तर तू एवढ्या लवकर तिचं आईची छत्रछाया हरवू देऊ शकत नाहीस. मी असं करून मग देवाला म्हणजे मी भांडायची, मनातल्या मनात मी भांडायची अक्षरशः. आणि कारण मला म्हणजे आई झाल्यानंतर ना म्हणजे एक खूप ड्रास्टिक चेंज एक फिमेलमध्ये होतो, एक स्त्रीमध्ये होतो. म्हणजे इतक्या तर जबाबदारी आणि मॅच्युरिटी तिला येते ती फक्त आई झाल्यानंतरच येते मी म्हणेन. हां. आणि सगळ्या नाते तिला कळतात ते आई झाल्या म्हणजे आईचं आपण आपली आई करतो, पण जेव्हा आपण एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिला तिच्या आईची किंमत जास्त कळते. आणि तेव्हा मला जेव्हा माझी मुलगी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, तेव्हा मला माझ्या आईची किंमत, "मम्मा तू कसं गेलं असेल गं बाळंतपण आम्ही तर एका म्हणजे मी रिअलाईज की मम्मीने किती स्लीपलेस नाईट काढल्या असतील आमच्यासाठी. तिने किती स्ट्रगल केलं असेल आमच्यासाठी." सो माझं सगळं जे काय होतं ते माझ्या मुलीत होतं त्यावेळेस. थँक यू सो मच.